वाटतं ते मला. काही पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झालाय काय दिसतंय, आशाताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादांनी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र येणं केलं पाहिजे. सातत्याने चर्चा होते त्यात. हो, मी पाहिलं तुमच्या चॅनलवर. काय वाटतं ताई तुमच्या बोलू दे वैयक्तिक दादा. इच्छा काय आहे तुमची? मी एक लोकप्रतिनिधी आहे. मला वैयक्तिक इमोशन्स बोलायचा अधिकारच नाही, कारण का मी लोकसेवेत आहे. कुटुंबातील लोक आता अशा भावना व्यक्त करतायत. एकतर अर्थात माझं कुटुंब हे वेगळं आहे. माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं. तुम्हाला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं, पहिली मी मतदान केल्यानंतर आशा काकींच्याच पाया पडायला गेले, जे मी अनेक वर्ष करत आले. त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य त्याच्यात कधीच गल्लत नाही. पण आशाताई इच्छा भावना व्यक्त केल्या त्याचं भावना व्यक्त करायचं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. महापालिकेमध्ये अनेक अधिकारी. दैनिक चालू वार्ता वृत्तपत्रासाठी आणि न्यूज चॅनलसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणूक सुरू आहे. आपण इच्छुक असाल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा. छोट्या जाहिराती मोठा फायदा. आता आपण आमच्या वृत्तपत्राला, न्यूज पोर्टलला आणि यूट्यूब चॅनलला फक्त 499 मध्ये वाढदिवस, उद्घाटन सत्कार, नियुक्ती, जागेविषयक, शैक्षणिक, व्यवसाय धंदा, सल्ला मार्गदर्शन, ज्योतिषी, सौंदर्यविषयक, गुंतवणूक, पर्यटन, सेवाविषयक, नोकरीविषयक, कला क्रीडा शिबिर इत्यादी विषयी जाहिराती अथवा बातमी देऊ शकता. अधिक माहितीसाठी बॅनरवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा. धन्यवाद.